करमाळा ही आईसाहेब कमलादेवीची भूमी आहे. इथे परंपरेने विश्वगुरूंच्या पालखीचं नेहमी आगमन होत असतं आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी विराजमानित येत असतात. यावेळेस सर्व तरुण मंडळी, व्यापारी मंडळी आणि समस्त करमाळ्यातल्या सर्व दानशूर व्यक्तींनी अन्नदानाची सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते ही सेवा देत असतात. मुळात मी संस्थांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं. एक मनापासून एक विनंती आणि एक मागणी असेल की वाढता समाज लक्षात घेता, कारण ज्या काळात हा सोहळा चालू झाला त्या काळात सोहळ्याची संख्या आणि वारकऱ्यांची संख्या कमी स्वरूपात होती. परंतु आता हा सोहळा आपण बघत असाल, आपण स्वतः गेल्या 2 दिवसापासून सोहळ्यामध्ये आहात. 1 लाखभर लोक आपल्या बरोबर चालत आहेत. त्यामुळं नियोजन, संयोजन आणि व्यवस्थापन या सगळ्या दृष्टिकोनातून आपण छान पद्धतीने पुढील नियोजन करावं. एक मोकळी पटांगणाची जागा असावी, जेणेकरून वारकऱ्यांना भोजनासाठी एक छत मोठं असावं. पाऊस, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावं अशी एक मी अपेक्षा व्यक्त करेन. आणि करमाळा वासी हे खऱ्या अर्थाने एक दानशूर आपण लोक आहात. मी श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना एक विनंती करतो. खऱ्या अर्थाने श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्ताने आपण या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या सभामंडपाचं काम चालू आहे आणि हा सभामंडप हा दगडी सभामंडप आहे आणि हा दगडी सभामंडपला शासनाकडनं कुठल्याही प्रकारचं अनुदान नाहीये. शासनाने आपल्याला भरपूर मदत केली आहे, परंतु ती मदत ही आपल्याला इतर दुसऱ्या सोयी सुविधांसाठी आहे. मी करमाळ्यातील माझ्या सर्व बांधवांना, वारकऱ्यांना, दानशूर व्यक्तींना विनंती करेन की आपण श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या सभामंडपाकरता अनमोल असं सहकार्य करावं, योगदान करावं आणि मोठी देणगी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या सभामंडपात द्यावी. त्याचं कारण आहे निवृत्तीनाथांचं आणि आपलं नातं हे अलौकिक नातं आहे, कारण स्वतः निवृत्तीनाथ दादा आपल्यासाठी प्रसाद स्वरूप या भोजनाकरता सर्व वारकरी बांधव थांबत असतात. म्हणून आपलंही काहीतरी संस्थांशी आणि मंदिराशी देणं लागतं आणि सोयी सुविधा अत्यंत चांगल्या प्रकारे पुढील वर्षी आपण कराव्यात. यावर्षी आपण चांगलं स्वागत केलं, नियोजन केलं. मी आपले मनापासून धन्यवाद करतो करमाळेवासी यांचे, पण यापुढे आणखीन चांगलं नियोजन करावं अशी प्रार्थना करतो. दिंड्या किती आहेत, वारकरी किती? जवळपास 61 दिंड्या आपल्या सहभागी झालेल्या आहेत आणि जवळपास लाखभर वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. महिला वारकऱ्यांची संख्या पुरुष वारकऱ्यांपेक्षा निश्चित अधिक आहे. पुरुष वारकरी कमी प्रमाणात आहेत, महिला वारकरी हा मोठ्या प्रमाणात आणि शिस्तीनं चालणारे वारकरी आहेत. नियोजनाचं व्यवस्थापनाच्या बाबतीत यावेळेस आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीने 10 टँकर देण्यात आले ते आणि सोलापूर प्रशासनाने 4 टँकर अतिरिक्त दिले. 85 पोलीस आपल्याला नाशिक पासून तर पंढरपुरापर्यंत बंदोबस्तासाठी आहे. 3 आरोग्य पथक आहे, कार्डियाक अँब्युलन्स आहे, 108 अँब्युलन्स आहे. त्याचप्रमाणे आपल्याला विश्व हिंदू परिषदेचे आरोग्य टीम आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांची आरोग्य टीम पूर्ण आहे. त्यानंतर मराठा विद्याप्रसार समाज संस्था नाशिक यांची आरोग्याची टीम आहे आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाचे ज्या तालुक्यात जात होती ती स्थानिक आरोग्य टीम आपल्याला त्यासाठी उपलब्ध होते. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटकडनं आपल्याला वॉटरप्रूफ मंडप, स्नानगृह, त्यानंतर पालखी ठेवण्यासाठी निवारा कक्ष, त्याचप्रमाणे आपल्याला मोबाईल टॉयलेट्स, जवळपास 500 मोबाईल टॉयलेट्स आणि सोलापूर हद्दीमध्ये 600 टॉयलेट्स झालेले आहेत. स्नानगृहांची व्यवस्था केलेली आहे आणि आनंद या गोष्टीचा आहे की सोलापूरमध्ये अत्यंत चांगली सुविधा आम्हाला दरवर्षी बघायला मिळते आणि त्याचबरोबर पशुवैद्यकीय पथक आपल्याकडे काम करते, जे आपल्याबरोबर अश्व आहेत, बैल आहेत, त्यांच्यासाठी अग्निशामक दलाची एक गाडी आहे. त्याचप्रमाणे आता काही भागामध्ये बिबट्याचा वावर होता, म्हणून आपल्याला वनरक्षक दलाची गाडी आपल्यासोबत होती. शासनाच्या वतीने वारकऱ्यांचे मोबाईल चार्जिंग करण्याकरता मोबाईल चार्जिंग व्हॅन सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली होती. शासनाने कुठल्या प्रकारचं आपल्याला भागवा काटकसर केली, शासनाकडनं चांगल्या सोयी सुविधा दिल्या. वेळोवेळी रस्त्यांच्या दुरुस्ती आपल्याला करून दिल्या, अतिक्रमण काढले. ज्या भागातून पालखी जाते त्या भागामध्ये मांस आणि मच्छी हे जे आपण नॉनव्हेजचे जे दुकान आहेत ते बंद होते, दारूची दुकानं बंद होती. त्यामुळे शासनाने चांगलं नियोजन केलंय. आरोग्याच्या बाबतीत पूर्ण चांगलं व्यवस्थापन शासनाने केलेलं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या पालखी सोहळ्याला जो
जी आपला पालखी आहे त्याला वाय+ सुरक्षा देण्यात यावी अशी आपली मागणी होती, तशी झाली. वाय प्लस सुरक्षा नाही मिळाली, पण होमगार्ड्स, SRP आणि स्थानिक पोलीस कॉन्स्टेबल हे आपल्या सोबत होते. आणि आपण स्वतः संस्थांच्या वतीने काही रथसेवेकरी आणि पालखी सेवेकरी आपण स्वतः ठेवले होते, स्वयंसेवक, जेणेकरून सुरक्षेचा प्रश्न ऐरणी व्हायला नको. चांदीचे भाव वाढल्यामुळे रथाची किंमत आता 7 कोटीच्या आसपास आहे. त्यामुळे थोडी जरी चोरी झाली तरी ते एक मोठं नुकसान होऊ शकतं. ती काळजी आणि जोखीम म्हणून आपण पोलिसांना विनंती करून प्रशासनाकडनं मदत घेतली, परंतु आपल्याला वाय+ सुरक्षा नाही मिळाली. महाराज 1992 पासून करमाळ्यात आपल्या दिंडीचं आगमन होतंय आणि तेव्हापासून वाशिम तरुण सेवा मंडळातर्फे यथाशक्ती प्रयत्न करून आपल्या नियोजनाची सोय केली जाते आणि त्यामध्ये पूर्ण सुभाष चौकाच्या चारही बाजूंनी पंगती बसतात आणि याचं नियोजन गेल्या 30-32 वर्षापासून होत असल्यामुळे एक अर्ध्या तासात पूर्ण पंगत जेवून उठते, एकच पंगत बसते. आणि असंही असताना आणि एवढे वारकरी बसणे आणि त्यांच्या वाढण्याचे नियोजन होणे कोणत्याही मोकळ्या जागी शक्य होत नाही, ते रुटीन पडलेले. त्यामुळं आहे या परिस्थितीत पुढे जाऊ शकतं आपण, पर्यायी जागेची मागणी करत आहात, पण तसं केलं आणि असं केलं तरी हे व्यवस्थित पार पडते असं आम्हाला वाटतं. ते हरकत नाहीये. नियोजन आणि व्यवस्थापन होणं महत्वाचं असतं. कधी कधी दैवी शक्ती काम करत असते आणि म्हणजे एक व्यवस्था आणि अवस्था ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण तरुण मंडळी याच्यात सहभागी होत आहे, प्रॉपर व्यवस्थापन आपण करताय आणि जर आपल्याच्याने एक चांगल्या प्रकारे सोयीसुविधा आणि अर्धा तासात होते, पण तरी सुद्धा काही भाविक अडचणीचा भाग म्हणून बायपास करून निघून जातात. एक लक्षात ठेवा. मी आजही आपण जरा बाहेर फिरलात तर अनेक लोक आपल्या सोयीने पुढे निघून जात आहेत. पण आनंद या गोष्टीचा आहे की तुमची भावना, तुमची श्रद्धा आणि तुमची आपुलकी आणि स्नेह तुमच्या दारात वारकरी जेवला पाहिजे, हा कौतुकाचा आणि अभिमानाची गोष्ट आहे. परंतु व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून दोन व्यवस्था केल्या तर काही हरकत नाही. कारण अवंतर समाज जो बाहेरून जातो, तर अवंतर समाजाला मध्ये येण्यासाठी जिक्रीचं वाटतं की बाबा नको बा मध्ये जायला, अडचणीचा भाग, जेवणासाठी वेळ जातो, गर्दी होते, श्वास गुटमटतो. आता काळाप्रमाणे अतिक्रमणही वाढले आहेत. सोयी सुविधा पण चांगल्या करतात. सुदैवाने यावर्षी पाऊस नाहीये, पण पाऊस असल्यानंतर कधी कधी अडचणी होतात, चिखलात बसायला येते. आपण 4 पाहुणे आले तरी आपण मुलीचं लग्न असेल तरी मोठा लॉन्स घेतो, कारण संबंध वाढतात. त्यामुळे एक विनंती असेल की आपण पर्यायी जागा, पण एक ही श्रद्धा, ही भावना पालखी या ठिकाणी निश्चित येईल, पण आणखी एक पर्यायी जागा एक असावी, असा एक सगळ्या वारकऱ्यांची मुळात मागणी आहे. आपण असं काय चाचपणी केलेली आहे या परिसराची? काय काय आपण असं पर्यायी जागेची काय चाचपणी केलेली आहे का? नाही, आपण आता आम्ही पाहुणे मंडळी आपण आम्हाला सुचवावं. तुमची भावना, श्रद्धा, आपुलकी यालाही कुठेही बाधित न होता पालखी याच ठिकाणी जरी आली तरी पर्यायी भोजन व्यवस्था म्हणून एक असावी. तो जो अवंतर समाज जातो त्याची चाचपणी, त्याची पाहणी ही आपणच करावी, आपणच स्थानिक लोकांनीच त्याचं नियोजन करावं. असे शहरात या नियोजनाच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे, परंतु असं 4 दिवसापूर्वी शहरात नियोजन होत नाही. त्यामुळे पालखी रावगाव मार्गे, वीट मार्गे, पुरी मार्गे जाणार नाही. माझ्याकडनं अधिकृत कुठली करमाळ्याचा मुलगा म्हणजे करमाळ्यातून जे आगमन होणार आहे ते पूर्ण काढून नाही, असं अधिकृत मी वैयक्तिक संस्थांचा अध्यक्ष या नात्याने कुठली घोषणा केली नाहीये. आणि आपण अगदी त्र्यंबक पासून तर पंढरपुरापर्यंत कुठल्याही धार्मिक भावना, श्रद्धा आणि त्यांच्या परंपरेला खंडित करून कुठले काम करत नाही आणि करणार नाही. स्थानिकांना विश्वासात घेऊन एखाद्या पर्यायी जागेची उपलब्धता, या ठिकाणी असलेल्या अडचणी, समस्या या सोबत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने आपण थोडासा बदल करू शकतो. परंतु डावलून पुढे श्रद्धेला किंवा परंपरेला तडा जाईल असं कुठलंही काम अधिकृतरित्या संस्थांनी केलं नाही. थँक्यू.